गणेशोत्सव. सहवास गणरायाचा, सोहळा आपुलकीचा. मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात रुजलेला हा सण भक्तीचा, आनंदाचा, आपलेपणाचा. रूप सुंदर, पवित्र मनोहर, एकदंत तूच विघ्नहर. अशाच मोहक मातीच्या सुगंधातून उभा राहतो आपला गणराया. शिल्पकाराच्या हातून घडणारी मूर्ती जणू भक्तांच्या भावनांची साक्ष देते. एक एक छटा चढत जाते, एक एक आकार घडत जातो आणि अखेरीस आपला लाडका बाप्पा आपल्या समोर उभा राहतो. घरोघरी सुरू होतो देखाव्यांचा, फुलांचा, तोरणांचा, आभूषणांचा जल्लोष. जास्वंदी दुर्वांचा हार, बाप्पाचा मखर, दिव्यांची सजावट, झिरमिर पताका. दाराबाहेर सजलेली रांगोळी जणू रोज नवी पहाट फुलवते. लहान मोठे सगळेच तयारीला असतात. जणू बाप्पाच्या स्वागतासाठी घराचा प्रत्येक कोपरा सज्ज असतो. ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जल्लोषात वाजत गाजत आपल्या घरी येतो आपला बाप्पा. नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, वातावरण गजबजून जाते. मंगलमय सजावट, धुपाचा सुवास, आरतीचे मंगलमय सूर आणि सोबत गोड मोदकांचा प्रसाद. नात्यांचं एकत्र येणं, गप्पांची मैफिल, एक वेगळीच ऊर्जा. कुटुंब, मित्र आणि भक्तीचा मंगलमय उत्सव. त्यातच मग येतो एक नवा उत्साह, एक नवी सजावट. नवराई सारखी सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटलेली गौराई सोनपावलांनी घरी येते. सुख समृद्धी, सौंदर्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचा आशीर्वाद घेऊन येते आणि घराला मंगलमय करून जाते. येता वेळ निरोपाची मन भरून येते. ती शेवटची आरती, तो शेवटचा टाळ, शेवटच्या दिवशी वेगळेच भासणारे बाप्पाचे डोळे. डोळ्यात पाणी आणि पाठमोरी बाप्पाची मूर्ती. निरोपाचा उत्साह, ढोल ताशांचं गाणं आणि मनात एक अढळ विश्वास. तो पुन्हा येणार, पुन्हा असंच सगळं रंगून जाणार. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. असा हा 10 दिवसांचा सण, पण पुढल्या वर्षभराच्या आनंदाचा, उत्साहाचा आणि ऐश्वर्याचा.